नाशिकच्या गोदा घाटावर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे तर रामकुंडावर लहान मोठी मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। प्रशासनाकडून गोदाघाट परिसरामधील दुकानं हलवण्यास सुरुवात झाली आहे। तसंच नदीकाठच्या लोकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। रायगड जिल्ह्याच्या पेण, उरण, पनवेल परिसरामध्ये तुफान पाऊस बरसतोय, त्यामुळे नदी नाल्याच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। पुढील काही तास असाच पाऊस पडत राहिला तर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। सांगलीमधील कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये 1 इंचानं घट झाली आहे। सध्या पातळी 39 फूट 11 इंचावर आहे आणि अजूनही कृष्णा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या आसपास आहे। त्यामुळे आता प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याच्या देखील सूचना दिल्या आहेत। अहमदनगर जिल्ह्यामधील भंडारदरा आणि निळवंडे धरणामधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। भंडारदरा धरणातून 27,000 क्युसेक्स तर निळवंडे धरणातून 7,320 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मुळशी तालुक्यामधल्या 40 गावांना सिंचन तसंच पिण्याचं पाणी आणि औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा करणारं मुळशी धरण हे 100% भरले। त्यामुळे आता धरणाच्या सांडव्यावरून मुळा नदीपात्रात 24,745 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। बीडच्या परळी तालुक्यामधल्या चांदापूर धरण अद्याप मृत्यूसाठ्यातच आहे तर पिकांना पुरेल एवढाच पाऊस झाल्यानं जिल्ह्यातील मुख्य प्रकल्प अद्यापही कोरडे ठाकच आहेत। पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याची तहान भागवणाऱ्या पवना धरणामधील पाणीसाठा हा 93% आला आणि गेल्या 24 तासात धरण परिसरामध्ये 98 मिलीमीटर पाऊस झाला। त्यामुळे शहराची वर्षभराची चिंता अखेर मिटली आहे। पालघर जिल्ह्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण 93% भरलंय तर धरणातून नदीपात्रात 73,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तसंच गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असं आवाहन देखील नागरिकांना करण्यात आलंय। पुण्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पाऊस सुरू आहे। दरम्यान कुकडीक प्रकल्पामधलं सगळ्यात मोठं 13.5 टीएमसी क्षमता असलेलं डिंभे धरण हे पूर्ण क्षमतेनं भरलंय। या धरणातून 7,000 क्युसेक्स वेगानं घोड नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यासह मावळमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। मावळमधील सगळी धरणं फुल झाली आहेत। दरम्यान सहारा ब्रिजवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। पर्यटकांनी निसर्गामधील नयनरम्य दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहेत। लोणावळ्यामध्ये पावसानं तुफान हजेरी लावली आहे। दरम्यान मुशी धरणावर आज वीकेंड निमित्तानं पर्यटकांनी चांगलीच गर्दी देखील केली आहे। दरम्यान पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाऊ नये यासाठी आता लोणावळा पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। सिंधुदुर्गामधील सह्याद्रीच्या कुशीत असलेला आंबोली जवळील धबधबा हा आता सध्या ओसंडून वाहतोय। तर या बाबा धबधब्याची विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी चांगलीच गर्दी केली आहे आणि आजचा रविवार आणि त्यात गटारी अमावस्येनिमित्तानं पर्यटकांची संख्या वाढवण्याची चिन्ह आहेत। मुसळधार पावसामुळे उल्हासनगरमधील एका घराचं छत कोसळून दुर्घटना घडली तर कॅम्प नंबर 4च्या शिवनगर गणेशचाळ परिसरात ही घटना घडली असून यामुळे घराचं खूप मोठं नुकसान झालंय। दरम्यान प्रशासनानं मदत करावी अशी मागणी सुद्धा केली जाते। सध्या मोसमी वारे सक्रिय झाल्यामुळे राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहणार आहे आणि विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। मुंबई आणि परिसरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे तर आज मुंबईसह ठाणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। लोणावळा शहरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। आज पहाटेपासून पावसाचा जोर वाढलाय तर गेल्या 24 तासात 232 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि हवामान विभागानं पुणे घाटमाथ्यावर पुढील 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट दिलाय।
जळगावमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे। वाहन चालकांना आणि नागरिकांना त्यातून वाट काढणं कठीण जात आहे। तर नवी पेठ बजरंग बोगदा कोट चौक भागात गुडघाभर पाणी साचलं होतं। छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली। शनिवारी फक्त 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आणि आजही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। मात्र जिल्हावासी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। गेल्या 15 दिवसांपासून भुसावळमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। तापी नदीपात्रात आलेल्या विसर्गामुळे गाळ मिश्रित गढूळ पाणीपुरवठा होतोय, त्याचाच परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतोय। खासगी रुग्णालयात 500हून अधिक रुग्ण दररोज उपचार घेत आहेत आणि पालिका रुग्णालयात 300हून जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत।